हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राहिलेले जे झेडपीचे रिझल्ट होते फार्मसी ऑफिसरचे ते मित्रांनो एक एक येत आहेत। तर मित्रांनो, काल अमरावतीचा रिझल्ट आला, त्याच्या आधी मित्रांनो झेडपी नाशिकचा रिझल्ट आलेला होता। आणि मित्रांनो, आता ही तुम्ही बघू शकता ऑफिशियल साइट आहे झेडपी रायगड। तर मित्रांनो, झेडपी रायगड मध्ये ज्या ज्या स्टुडंटने एक्झाम दिलेली होती फार्मसी ऑफिसरची ते पण खूप वाट बघत होते की रिझल्ट कधी येईल। आणि मला खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये येत होतं की सर झेडपी रायगडचा रिझल्ट फार्मसी ऑफिसरचा कधी येणार आहे। तर मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी झेडपी रायगड मध्ये एक्झाम फॉर्म भरलेला होता तर मित्रांनो त्यांचा रिझल्ट आलेला आहे। आणि मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे झेडपी रायगडची। आणि मित्रांनो, इथे तुम्ही नोटिफिकेशन मध्ये इथे बघू शकता, सामान्य प्रशासन जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, ऑफिशियल साइट वरती फार्मसी ऑफिसरचा रायगड झेडपीचा रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो, आता असा क्वेश्चन आहे की सर बाकीचे जे झेडपी राहिलेले आहेत त्यांचा रिझल्ट कधी येईल। तर मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून रोज एक रिझल्ट येत आहेत। याचाच अर्थ मित्रांनो, राहिलेल्या झेडपीचा आपण रिझल्ट लवकर येणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये झेडपी रायगड मध्ये टॉपर कितीचा आहे, मार्क कसे आहेत हे आपण डिस्कस करू। तर हे पीडीएफ मी डाउनलोड करून घेतो आणि हे पीडीएफ मध्ये आपण बघणार आहोत। इथे बघू शकता एग्जाम डेट वगैरे दिलेली आहे, नंतर मित्रांनो पोस्टचं नेम दिलेलं आहे, नंतर जिल्हा परिषद रायगड। आणि मित्रांनो, इथे क्वालिफाईड स्टुडंट किती आहेत, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती स्टुडंट क्वालिफाईड झाले ते इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। नंतर मित्रांनो, खाली आपण इथे बघू की मार्क कसे आलेले आहेत। तर मित्रांनो, इथे टॉपर कितीचा असणार आहे ते आपण बघणार आहेत। जिल्हा परिषद रायगड, तर मित्रांनो एनटीसीचा इथे टॉपर आहे आणि त्याला किती मार्क आहेत मित्रांनो, 164 मार्क। झेडपी रायगडचा फार्मसी ऑफिसरचा टॉपर कितीचा आहे मित्रांनो, 164 मार्क वरती। तर मित्रांनो, आता तुमचं रिझल्ट याच्यामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, जे ऑफिशियल नोटिफिकेशन होतं वॅकन्सी मॅट्रिक्स जे होतं, म्हणजे कॅटेगरीनुसार ज्या काही वॅकन्सी होत्या, म्हणजे ओपन साठी किती वॅकन्सी होत्या, त्याच्यामध्ये समांतर आरक्षण शिवाय किती वॅकन्सी होत्या, ह्या सर्व गोष्टी बघून मित्रांनो तुम्हाला किती मार्क आहेत हे कॅल्क्युलेट करायचंय। आणि मित्रांनो, ते कॅल्क्युलेशन करणं खूप इझी आहे। आता तुम्ही इथे जर नॉर्मल सांगायचं बघितलं तर इथे एनटीसीचा आहे, तर ही मित्रांनो ही जी जागा असणार आहे ती कोणाला जाणार आहे, ओपन मध्ये जी वॅकन्सी असणार आहे त्याला जाणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो कॅटेगरी वाईज कशा जागा आहेत त्या डिवाइड होतील। तुम्हाला ते सगळं कॅल्क्युलेशन करून बघायचंय। आणि मित्रांनो, ते झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असणार आहे, आणि मित्रांनो ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असणार आहे ही थोडी फास्ट होणार आहे। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये टेबल नंबर कितीतरी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत। तर मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये भरलाय तर त्या कॅटेगरी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायचे आहेत आणि डॉक्युमेंटेशन प्रोसेस साठी जायचंय। आणि मित्रांनो, आता ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे। तर मित्रांनो, हे झेडपी रायगडचा रिझल्ट होता। आणि मित्रांनो, ह्याची जे पीडीएफ असणार आहे ती पीडीएफ कुठे भेटणार आहे तुम्हाला, आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर याची इन्फॉर्मेशन सर्व आहे। आणि टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे। आणि मित्रांनो, राहिलेल्या बाकीच्या झेडपीचा जे रिझल्ट आहे ते पण मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला कुठे अपडेट जर भेटणार असेल तर ते मित्रांनो आर डी फार्मा यूट्यूब चॅनल, आणि मित्रांनो त्याची पीडीएफ तुम्हाला आर डी फार्मा टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय लाईक करा, आणि मित्रांनो तुम्हाला जे काही डाऊट असतील कमेंट करा। थँक्यू।